तो हे वंस अगेन स्वागत है दोस्तों आपके भाई के चैनल पे जिसका नाम है विशाल अनप्लग। तो आज हम लोग जाने वाले हैं एक जगह पे। हम लोग मतलब अभी तो मैं अकेला हूँ, बट यहाँ से मुझे कुछ देर बाद एक बंदा मिलने वाला है, हमारा जो अजीज दोस्त है, उसको हम लेके पिकअप करेंगे। उसके बाद हम लोग जाएंगे एक जगह पे घूमने के लिए। देखते हैं, सब लोग तो जानते हैं वो जगह को, तो मिलते हैं आगे, कंटिन्यू करते हैं। ये दोस्तों बोला था एक शख्स से मिलने जा रहा हूँ, वो है अपने अभिजीत भाऊ। अभिजीत भाऊ जरा अभी बिजी है, कुछ तो ढूंढ रहे पर मिल नहीं रहा उनको। क्या ढूंढ रहा? मतलब ये जो गोप्रो है ना, ये मुझे सेट करना है यहाँ पर, ये दांडी पे। वो दांडी पे जब भी सेट हो जाएगा तो अपना काम हो जाएगा 25। दादा सेंटर कुठे दाखवा, एक सेकंड। ये क्या है? ये सेंटर है। ये कौन सा एंगल से सेंटर है? अरे भाई वो थोड़ा सा 19-20 पीछे चलता है आणि हेच माझ्याकडनं एंगल सेट करने के लिए करना पड़ता है वो। हेच माझ्याकडनं झालं असतं तर? अरे पण तो नाही, हेच माझ्याकडनं झालं असतं तर थोडासा शॉर्टकट चालतो, ऍडजस्ट करून घे. म्हणजे तुझी चूक नाही, म्हणजे माझी चूक म्हणजे मला 10 शिव्या. हाँ मेरे साथ अन्याय हुआ है. पॉइंट अपना बच्ची, ये है माथेरान का एंट्री पॉइंट। यहाँ से जाएंगे अभी अंदर। अभी ये हो गया है घाट चालू ना मेरी पुप्पू। लेट्स गो बेबी। ये देखो वन साइड बारिश है, वन साइड इसका पानी रे पानी। ये देखो, और ये बाजू का नजारा देखोगे ना, पूरा फॉग है, वन साइड लेवल का फॉग है। ये देखो दिख रहा है? नहीं, मेरे को भी कुछ नहीं दिख रहा है। माशरे छगनीस कराकर बराबर इस डोंगर पे जाना है। ये जो पिछले वाला मतलब डोंगर जो दिख रहा है ना आपको, ये डोंगर के यहाँ पर आप लोग को जाना है। गाइस हेलमेट जो था मैंने निकाल दिया है, और ये वन साइड मजा आ रहा है मुझे बारिश में। विशाल भाई भी साथ में। ये देखो विशाल भाई का हेलमेट वैसे है, मेरा हेलमेट हाथ में नीचे। रस्ता भी इतना, क्या बोलूं मैं, आईच्या गावात नुसते वळणं फिर। तो गाइस जैसे कि देख सकते हो अभी हम लोग आ चुके हैं माथेरान। माथेरान में है, और वो अपने देखो मनी में भाव कैसे बिजी है, कुछ तो नॉलेज दे रहे, नॉलेजेबल पर्सन है, नॉलेज दे रहे सबको। विषय असा आहे की आमचा काय प्लॅन ठरला नव्हता, आम्ही आलो नुसता फिरता इकडं, बट आता तुम्ही बघू शकता आमचं मागचं दृश्य एवढा सुंदर आहे आज. म्हणजे आमचा जो संडेचा प्लॅन होता ऑलमोस्ट सक्सेसफुल झालेला आहे. आता आम्हाला जायचं तिकडे, त्या डोंगरावर आमचा जायचा प्लॅन आहे. आता आम्ही खाली कधी उतरू याचं आम्हाला माहीत नाही आहे, बट लेट सी काय होत आहे. बघा बाबू कशी उभी आहे तिकडं. बाबूला आलोय सोडून. हे देखो हमारे भाई मनी में नुसता ब्लॉगर, नुसता दूर करतोय ब्लॉगिंगचा. तो काही हे जरा सांभाळून तुम्ही जात जावा, इथं मध्ये कुठे उभे नका राहू, कारण की हा खूप बेकार टर्न आहे. आपल्या बुब्बूला आता दिलेली आहे गाडी चालवायला. बुब्बू बोलला आता मी गाडी चालवणार. बुब्बू एकदम बिझी गाडी चालवणार. तोपर्यंत नेचर का मजा लो गाईस. तो आहे क्लायमेट आपला एकदम बादशाह रे. कपरी छापरी रे छापरी, कचकार कर खूप कर कचकार कर खूप कर कचकार. आम्हाला इकडेच जायचं होतं, म्हणून हेल्मेटसाठी माफ करा. हेल्मेट आहे आमच्याकडे, असा काही विषय नाही आमचा, पण आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. ये लावली आम्ही गाड़ी 2 मिनटासाठी. आम्ही हेलमेट घालता नव्हता. मनी माव नाद. सो जैसे कि अभी हम लोग जुम्मा पट्टी में आ चुके हैं. जुम्मा पट्टी में यहाँ पे मौसी लोग बैठे हैं पेरू लेके. थोड़ी देर में अपन देखते टेस्ट करेंगे. नेचुरल है बोलते हैं यहाँ का. ये पूरा जुम्मा पट्टी का जो पीछे का सीन देख रहे हो, हमें जाना है वहाँ पे एकदम टोकावर जायचं. म्हणे का आपलं टोकावर जायचं आहे आम्हाला. आम्ही इकडं थांबलो, बघू म्हटलं इकडचा पण व्ह्यू छान आहे की नाही. हा मागं तलाव आहे, इकडं फिरायला खूप मजा येते, पण तिकडं आपण जाऊ नाही शकत, ते फार लांब आहे. विल ट्राय नेक्स्ट टाईम. आत्ता आम्ही इकडं थोडा फोटोशूट वगैरे करणार आहे. हा जो व्ह्यू आहे इकडं आम्ही थोडा थांबू, फोटोशूट वगैरे करू, कारण की जुम्मापट्टीवर आलो आणि इकडे फोटो नाही काढले ते आताच अर्थच नाही आहे. गर्दी तर दिसत नाही आज इकडे, पण आज मजा येईल आज इकडं गर्दी नसल्यामुळे. कारण की का रक्षाबंधन होतं, रक्षाबंधनमध्ये सगळेच घरी असणार, सगळे बहिणीकडे गेलेले असणार. आमचे बहीण आले आणि गेले, म्हणून आम्ही आलो फिरायला.
छोटासा आम्हाला धबधबा दिसला म्हणून आम्ही इकडे थांबलो. बघू शकतात किती पब्लिक तर फारच कमी आहे. काही 8 झोड पब्लिक इकडं मजा येते फक्त पाण्याची, धबधब्याची. आज पाऊस कमी असल्यामुळे तरी एवढं पाणी नाही इकडं, इथं खूप पाणी असतं. आणि आज पब्लिक पण नाही रक्षाबंधनामुळे. इकडं आम्ही थांबलो आता. वरती जायच्या वेळेस आम्हाला एक छोटासा धबधबा लागला म्हणून थांबलेलो आहे. आणि आपली गाडी, हा असा सुंदर असा दृश्य इकडं आहे. आज माथेरानला जो पण येईल, ऊन आणि पाऊस या दोन्ही गोष्टीची मजा घेणार आहे. बघू शकता तुम्ही लोक कसे थांबले. बारकी बारकी पोरं, आईला पोरांचीच मजा आहे ना, नुसतं बारक्या अशा एन्जॉय करतात पोरं. लहान लहान मोठी पोरं पण आहे. एक गडबड झालेली आहे माझ्याकडनं. मी माझा मोबाईल केला नव्हता चार्जिंग नसल्यामुळे पुढं काय शूट होतंय की नाही बघूया. 30% फक्त चार्जिंग राहिलेले आपल्या मोबाईलमध्ये. अभिजित भाऊंनी मला आधीच ओरडा घातलेला आहे. अक्कल नाही का बोलतो तुला, अक्कल. मोबाईलमध्ये चार्जिंग ठेवायला काय होतं, केसांची हालत खराब झालेली आहे. पाऊस, ऊन, एवढा मस्त ड्रेसिंग मारून आलेलो, पर्पल कलरचा शर्ट घालून आलेलो. म्हटलं फोटोशूट करूया, पण फोटोशूट तर होणारच नाही वाटतात. फक्त भिजूनच आमची हालत खराब होणार आहे. ऊन आणि पाऊस दोन्ही गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहे. सो पुढं आपण आता वरती जाऊया, कंटिन्यू करूया. हिला डोळ्याने वेगळं दिसतंय आणि या व्हिडिओमध्ये वेगळं दिसतंय खालचं दृश्य. उतरतो बाबा, गाडीची हाईट जास्त जरा उतरायला त्रास होतो. असं वाटत लोकांना की वय झालंय. इज्जत आहे, इज्जत आहे, इज्जत आहे. काय बोलतो, नाही नाही बाबा, नाही मारणार आपण. जाळी लावले ना, गव्हर्नमेंटने एवढी सोयीसुविधा केली आहे. जाळी सगळ्यात खाली जाऊ. नाही ना, आपल्याला ते आपण झाडाला असं पकडू शकतो ना खाली. बारक्या बघ कसा उडतोय बघ. यो बघ बेडू, या आईला नुसतं पलतान. अरे थांब. हे आमचा अभिजित भाऊला पावसात काय मजा आली काय माहित नाही. मला केलाय फोन आणि म्हणतो जायचा. आयफोनची तर पूर्ण वाट लागणार आहे. आज आयफोन टेस्ट होणार आहे पावसात. चार्जिंग आहे नाही आहे. आमचा गोप्रो पण निघालेला आहे हेल्मेटवरनं. एवढं मेहनत करून आम्ही गोप्रो लावलेला, पण तो पण काय कामाचा नाही राहिला. आम्ही दोघंही पोपट आहे फक्त इकडे. आम्ही दोघंच पोपट आहे, दुसरं कोण नाही दिसायचे. गर्दी काहीच नाही. आज जो पण माथेरानला येईल त्याची मजा आहे. संडेचा दिवस आहे, खूप पाऊस आहे. वरती निघतो आम्ही आता, भेटू पुन्हा. अच्छा, गावात एवढा पाऊस आहे ना की आम्ही साईडला थांबलो, आम्हाला काहीच दिसत नाहीये. म्हणजे अवघड झालंय पुढे जायचं की नाही. तुम्ही बघू शकतात पाऊस बघा, काहीच म्हणजे काहीच नाही दिसत आहे पुढं. अक्षरशः आम्ही थांबलो इकडे साईडला. अमित भाऊचं शूट घेतात. लोक नुसतं गाड्या पळवत आहेत एवढं पावसात. कसले ट्रेन ड्रायव्हर आहे, नुसतं ट्रेनिंग बोलते इसको. बाबा बघू शकतात. आम्हाला वाटतात पाऊस नाही आहे, पण असा पाऊस येईल आम्हाला वाटलं नव्हतं बिलकुल. वाट लावून टाकली. हालत बघू शकतात, एवढी हालत खराब झाली आहे ना की सांगून काय बोलूच नाही शकत. काहीच नाही दिसत. डोळे असे जळायला लागले आमचे एकदम, एवढे पाऊस आहे. आमच्यासोबत सगळं अनएक्सपेक्टेडच होते वाटतं. इकडे ट्रॅफिक पण मिळाले आम्हाला. वाटला नव्हतं ट्रॅफिक असं, पण खूप जास्त ट्रॅफिक आहे. आता आम्ही साईडला थांबलेलो आहे. बघू काय होतं, जाणं होतं की नाही आमच्या वरती. एवढ्या पावसात काहीच नाही दिसत आहे. काय व्ह्यू बघणार आहे तुम्ही, फक्त रस्ते दिसतात, गाड्या दिसतात, ट्रॅफिक आहे. दस्तुरीला आलेलो आम्ही. बाईक कशी आणली असते आमचं आम्हालाच माहीत नाही, पण आम्ही एवढ्या जाममधनं आलेलो आहे निघून. चालत आलो होते, पण बाईक ठेवून आलो तिकडंच. बाईक आणूच नाही शकत, पूर्ण ब्लर होत आहे. पावसाने धुमाकूट आणलेला इकडं पूर्णपणे. बघू शकतात गर्दी किती इकडे. माथेरान में हम लोग आए अभी, हमारे पास कैश नहीं, कुछ नहीं है, काहीच नाही आपल्याकडे. कॅश नाही, काही नाही. पण आम्ही ना इकडे जुगाड लावला. आता आम्हाला मूड झाला खायचा वडापाव. मग आम्ही इकडे एक टॅक्सी स्टँड आहे, वरती आलो आम्ही. तिकडं आम्हाला जेवढे पण वायफाय मिळाले आम्ही पासवर्ड ट्राय केलं. सक्सेसफुली इकडं पासवर्ड आमचा कनेक्ट झालेला आहे. आमचं नेटवर्क मिळालेलं आहे आम्हाला. फुल रेंजमध्ये आम्ही आता. तर आम्हाला इकडे पैशाची आता कमी नाही. आम्ही आता एकदम करोडपती झालो ना आपण. आता आम्हाला पैशाची कमी नाही आहे. इकडं कोणाला यायचं असेल ना, इकडं आले ना 5G आणि 2G असे 2 नेटवर्क आहे. 9 to 1 पर्यंत उलटा सिक्वेन्सला जायचं आणि पासवर्ड एकदम वायफाय कनेक्ट करू शकता तुम्ही. आणि नाश्ता एकदम होतं ना, पोट भरून नाश्ता करू शकतात. आता आम्ही नाश्ता करतो, मग आम्ही तुम्हाला सांगतो पुढची गोष्ट. अजून काय काय जुगाड आम्ही लावू शकतो. कॉफी आलेली, वडापाव खाऊन झालेला आहे आमचा आता. विजय दादा म्हणता अजून वडापाव खायचा तर खाली जाऊ. काय म्हणताय, खाली तुला भारीतला वडापाव आवडतो, चल. कुठला तो आला. कॉफीचा आमचं सगळं झालेलं आहे. आता आम्ही निघायचं प्लॅनिंग चालू आहे. दुसरं लोकेशन आहे, वरती तर नाही गेलो, पण इकडं दुसऱ्या लोकेशनला जायचं प्लॅनिंग चालू आहे. कुठे जाऊ आता आम्ही, कारण की ऑलरेडी 4 वाजलेले आहे. घरी पण जायचं आहे. पब्लिक ऑलमोस्ट निघायचं मागे. एवढा थंड वातावरण आहे आज रात्रीला खूप थंडी असणार आहे. असा पाऊस पडला आहे. ऑलमोस्ट 2 दिवसानंतर माथेरानला पाऊस आलेला आहे. आणि ह्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथं थांबणार नाही. आता आम्ही आता घरच्या दिशेला चाललेलो आहे. कर रहे अभी वो दोस्त को, मतलब श्रीमान भाई का कॉल आया था. श्रीमान भाई बोल रहे हैं कि मैं भी आ रहा हूँ घूमने के लिए.
अभी देखते हैं वो आते कि नहीं। अभी मतलब कॉल पे तो बोले हैं कि मैं आ रहा हूँ करके। इसी बहाने मेरा भी मिलना हो जाएगा। हाँ, ये विशाल भी मिल लेगा श्रीमंत भाई। गाइस हम गए तभी मतलब जाते समय रुके थे तभी उड़ान पे गर्दी नहीं था जुम्मा पट्टी पे। अभी देख रहे हैं तो इतना भीड़ बढ़ गया कि शाम को क्या लोगों को आना है, घर पे जाते समय लोगों को यहाँ पे आना है जुम्मा पट्टी। हेलमेट घेऊ का राहू देऊ, हेलमेट गायब हो जाएगा, फुकट का 3000 का नुकसान हो जाएगा खडे पे। परत आलो आम्ही जुम्मा पट्टीला, इकडं फोटो वगैरे काढले, बट वरच्या पावसानंतर खालचा जो दृश्य होता तो खूप पणे बदललेला आहे. म्हणजे मगाचं दृश्य एकदम साफसुथरा होता, ऊन पडलेला, पण आता बघू शकता तुम्ही किती पाऊस आहे. खूप जास्त पाऊस झालेला आता इकडं. देखो अपना भाई आयला है नई BMW। अरे मेरी बुब्बू इधर लगा मेरी गाड़ी, सेफ जागा। मग लय सुसाट गाड़ी चालवतात। भाई आ चुका है पर लफड़ा हो चुका है इधर, बहुत सारे लोग नहीं बना संडे फटाफट निकलते हैं और यहाँ से कल्टी मारते क्योंकि बाकी के लोग भी आएंगे। हळूहळू वडेपाव खायला बसलेलो इकडं. श्रीमान दादाची एवढी माणसं आली इकडं की एक छोटा मीटअप तयार झालेला आहे, म्हणून आम्ही इकडं थांबत नव्हतो वडेपाव खायला. पण शेवटी फायनली आमच्या दादाचा इकडं छोटासा मीटअप झालेला आहे. वडेपाव खाऊन झाले, अजून पण चहा हातात आहे आमच्या. अवघड झाले अभि लवकर. इथं हळूहळू वडेपाव खायला सगळी पब्लिक जमा झालेली आहे, बघू शकता तुम्ही. विशाल भाई कैसा लग रहा है आज आप फर्स्ट टाइम श्रीमान भाई के साथ हो तो? ऐसे एक अनएक्सपेक्टेड चीज़ हुई है आज मेरे साथ. मेरे साथ आए श्रीमान दादा, मैं और अभिजीत घूम रहे थे. अभिजीत को कॉल आया श्रीमान दादा का, तो श्रीमान दादा बोल रहे कि मैं भी आ रहा हूँ. तो हम लोग बैठे, वड़ा पाव खाए, गपशप किए. अभी क्या पता नहीं क्या अभिजीत का क्या प्लान है, तो मिलते हैं अभी, देखते हैं आगे, नहीं तो फिर मैं घर पे निकल जाऊँगा. सो जसं की मित्रांनो आता घरी आलेलो आहे, फ्रेश झालो आहे, मस्त गेला आजचा दिवस, सुंदर होता. प्लॅन वेगळा होता पण ठीक आहे, आम्ही पोचलो. श्रीमान दादा आले, सगळे आले, भेटलो. दादा है पण शूट नहीं कर पाया क्योंकि उनका भी पर्सनल टाइम था, वो पर्सनली मिलने को आए थे, तो क्या ज़्यादा कर शूट नहीं कर सकते, उनका भी प्राइवेसी होता है. फिर भी बहुत सारे लोग जमा हो गए थे, इसलिए बहुत सारी चीज़ें शूट नहीं कर पाए, बट बहुत अच्छा लगा. आप अभिजीत दादा का ब्लॉग में देख सकते हो. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन कुठल्या तरी अनोख्या ब्लॉगमध्ये.